वातावरण निर्माण होतंय. आम्ही हा बंद जो आहे तो लोकांच्या सतसत विवेक बुद्धीला अनुसरून आम्ही असणारा दिला होता की ज्या पद्धतीने इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्याच्या वरती कारवाई होत नाहीये किंवा त्याच्यापेक्षा असणारा गंभीर प्रश्न आपण जर बघितला तर अरुणाचल प्रदेशमध्ये 50 किलोमीटर आतमध्ये आर्मी आली. आर्मीने विचारलं काय करायचं तर आर्मीनं सुद्धा काही आदेश देण्यात आले नाही. अरुणाचल प्रदेशमधल्या त्याच गावकऱ्याने चायनीज सोल्जर बरोबर 2 हात करत त्यांना तिथून पिटाळून लावलं अशी परिस्थिती आहे. हा जो नाकारतेपणा जो आहे त्या नाकारतेपणा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ॲक्शन घेतली पाहिजे. त्यासाठी हा महाराष्ट्राचा बंद आम्ही कॉल दिलेला आहे. प्रतिसाद सामान्य जनता ही त्या ठिकाणी देते. परंतु जी काही मला सकाळी 8:30 वाजता जी काही बातमी आली त्या बातमीच्या याच्यावरनं RSSचा एक ग्रुप, आता वर्ण आदेश आहेत की काही आहेत माहीत नाही आहे, पण तो संघर्ष झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतोय. आम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की आपण असणारा शांततेमध्ये बंद हा पाळला पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी विनंत्या केल्या पाहिजे. संध्याकाळपर्यंत अधिक माहिती येईल ती आपल्याला मी देत राहील. एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की RSSचा एक ग्रुप संघर्ष व्हावा म्हणून प्रयत्न करतो. याचा अर्थ तो भाजपच्या विरोधात आहे असं म्हणायचं तुम्हाला? ते नाही, तो प्रो BJP आहे म्हणूनच संघर्ष मागतोय. कारण जसा हा संघर्ष वाढेल अडचण ही असणारी सरकारला आहे. पण आपण सर बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर प्रामुख्याने हल्ले होत आहेत, कुठे त्यांचे कपडे फाडले जातात, पोलिसांच्या जे दांडे ते लिटरली स्किल आहे आणि अशा पद्धतीने म्हणून मी म्हणालो ना की गलवानच्या खाडीमध्ये, काल जे म्हणालो की गलवानच्या खाडीमध्ये जे भारतीय सैन्य आणि चायनीज आर्मी याच्यामध्ये फिजिकली जे झालं त्या फिजिकली याच्यामध्ये चायनीजनी बॅन्टम आणले होते आणि त्या बॅन्टमला त्यांनी वायर मेश ज्याला आपण म्हणतो की जी टोचते त्याच्याने असणारा अटॅक केला होता. तीच सेम वायर मेश जी आहे ते विद्यार्थ्यांवरती आता वापरल्या जाते अशी परिस्थिती आहे. जेव्हा मी फोटोही दाखवला होता की छर्यांचा असताना फोटो जो आहे की जो युनायटेड नेशननी बॅन केलेला आहे की हे कुठला, आणि भारत सुद्धा त्याला सिग्नेटरी आहे, तरीही असताना त्या ठिकाणी उल्लंघन केल्या जाते अशी परिस्थिती आहे. म्हणजे इथे असणारं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काही केलं तर ते मुकाट्याने तुम्ही सहन केलं पाहिजे. ही जी एक वृत्ती ह्या सरकारची दिसते तिथे कुठेतरी पुन्हा असणारा रुजवण्याचा भाग आहे. तो म्हणजे की आम्ही तुम्हाला राज्य करायला दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही राज्य करा. तुम्हाला आम्ही असणारा लोकांना असणारा लुटण्याचा अधिकार दिलेला नाही. काँग्रेसकडून एक पोस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. पोलीस अधिकारी म्हणतोय तुम्ही आंदोलनात सहभागी व्हाल तर तुमच्या बॅगेमध्ये पुढे टाकेन आणि आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये. हो, हे कालही माझ्याकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आलं होतं. मी त्यांना सरळ म्हणालो की तुम्ही जे काही करताय
हे तुम्ही स्वतःहून करताय की तुम्हाला असताना शासनाने करायला सांगितले याची पडताळणीकडे आमच्याकडे अधिकार नाहीये किंवा आम्हाला त्याची माहिती मिळू शकत नाही. पण एक लक्षात घ्या, म्हटलं हे जर तुम्ही असंच करत राहिला तर आज सरकारच्या विरोधातला रोष आहे तो उद्या पोलिसांच्या विरोधातला रोष होऊ दे. त्याला तुम्ही समोर आहात, तुमची ड्युटी आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची. आम्ही असताना तिथे शांततेने आंदोलन करू. तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने दिल्लीमध्ये जे उचकवण्याचा भाग झाला तो इथे होणार नाही याची दक्षता तुम्ही स्वतःहून घेतली पाहिजे. बुलढाण्यात आपल्या पक्षाकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्रितरित्या रास्ता रोको केल्यानंतर तुम्ही शांततेचं आवाहन करताय. रास्ता रोको हा शांततेचाच भाग आहे, आंदोलनाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांशी काय तुमचं बोलणं झालं का? राज्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्याची घोषणा तुम्ही केली. नाही, माझं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं नाही. प्रामुख्याने आज काँग्रेसचा एक गट आहे तो डीजीपीला जाऊन भेटणार आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या ह्याच असणार आहे की जे काही गुन्हे प्रामुख्याने अगदी अल्पवयीन मुलींवर मुलांवर दाखल करण्यात आले, जे काही दादरचं आंदोलन होतात त्यासाठी ते गुन्हे मागे घेण्यात आले आणि गुन्हे दाखल करण्यात येऊ नये आंदोलकांवर, ही मागणी आहे. तुम्ही सामील होणार? ते मी आमचा पाठिंबा आहे, कारण की मी आता बंदच्या ह्याच्यामध्ये आहे. परंतु मी या सगळ्या राजकीय पक्षांना असताना विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असताना सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं. मोदीजींचं ट्विट आलंय, ते म्हणतायत की युवाओं के हित और उनकी भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता आहे. हे सगळं जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही चालवणार आहोत आणि कडक शिक्षा जे आहे ते गुन्हेगारांना करणार आहोत. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की पेपर हा तुम्ही सेट करताय, पेपर सेटर हा असताना सेट करतोय. त्या इन्स्टिट्यूशनमध्ये पेपर जातात आणि तुम्ही पकडले कोणाला तर चपराशाला पकडलेलं आहे. लोक आता मूर्ख राहिलेली नाहीत. पेपर लीक हा जो आहे एक तर पेपर सेटर आहे तो करत असतो किंवा 10-12 पेपर सेटर असेल तर त्याच्यामधला जो कन्सॉलिडेट करणारा प्राध्यापक असतो त्याच्याकडेच ती फायनल कॉपी असते. ती फायनल कॉपी प्रिंटला जाते, ती सिक्युरिटीच्या प्रेसमध्ये जाते आणि ती गेल्यानंतर सील पॅक्ट हा असणारा संस्थेच्या ठिकाणी जातो. त्याच्यामुळे असणारा पेपर फुटीचा जो भाग आहे तो जिथं सेट केला जातो आणि जिथलं जे ऑफिस आहे त्याला रिस्पॉन्सिबल जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत खऱ्या गुन्हेगाराला तुम्ही धरले असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आज तुमची पुढची मागणी काय आहे? जे काँग्रेसने मागणी केली ती तुमची मागणी आहे का? ते आज आम्ही असणारा बंद केलेला आहे. हा महाराष्ट्राचा इश्यू नाही आहे, तर हा सारा केंद्र शासनाचा इश्यू आहे. म्हणून मी म्हटलं की सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं ते कॅरेक्टर सर्टिफिकेट मागण्याचीच प्रथा कायद्याने बंद करायची त्या ह्याच्यामध्ये. आणि उद्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही विरोधी पक्षांकडे भेटणार आहोत आणि कुठलीही कारवाई न करता आम्ही असताना फास्ट ट्रॅकवरती घेऊन जाऊ असं जे खोटं भासवलं जाते त्याच्या विरोधात दिल्लीमधूनच काही ऍक्शन झाल्या पाहिजेत हे आम्ही त्या ठिकाणी बघू. आता आणि आता पुढची बातमी पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं आहे. तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. पेपर लीकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेली आहे. पेपर फुटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय
स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्यानं उचलत असलेल्या पावलांचाच एक हा भाग आहे। आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे ट्विट केलेलं आहे, काय अपडेट? पेपर लीक प्रकरणामध्ये मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। देशातील पेपर लीक प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। महत्वाची घोषणा देखील त्यांनी केली आहे की फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार आहे। पेपर लीक मधील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करत आहे आणि हे स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांची हित आणि त्यांचे भविष्य हे सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं नमूद करून त्यांनी तरुणाच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्या कोणालाही दया दाखल जाणार नसल्याचा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलेलं आहे। तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। पेपर लीकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलेलं आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्यानं पावलं उचलत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, काय अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीने त्यांनी आज सकाळी ट्विट केलंय, त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पेपर लीक प्रकरणामध्ये सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना आम्ही करणार आहोत। देशातील पेपर लीक प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे आणि सोबतच एक अत्यंत महत्वाची घोषणा देखील केली आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की पेपर लीक मधील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे। सोबतच संबंधित विभागांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावा या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे। सोबतच विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे त्यांनी या सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशामध्ये म्हटलेलं आहे। सोबत त्यांनी हे केलेलं आहे की तरुणाच्या भविष्यासोबत खेळ खेळणाऱ्या कोणालाही दया दाखवली जाणार नसल्याचाही इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिलेला आहे। बरं प्रशांत, असेच सोबत रहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे। तर तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलंय। दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।